सर्वांना मनपूर्वक नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमाला उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेतील 38वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री कांतीलाल मोतीलाल तातेड सर यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष, माननीय उपाध्यक्ष, संस्थेचे माननीय कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती माननीय अध्यक्ष, शाळेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित सर्व संस्था व शाळेचे आजी माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी तसेच सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट कांतीलाल मोतीलाल तातेड सरांचे शिक्षण BCom LLM झालेले असून सर आयुर्विमा महामंडळ नाशिक येथे नोकरीस होते. 11 वर्षापूर्वी सरांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन वकिली हा व्यवसाय सुरू केला. सर आयुर्विमा मंडळामधील ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन या अखिल भारतीय स्तरावरील कर्मचारी संघटनेचे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्याचे अध्यक्षपद सरांनी भूषविलेले आहे. गेली 46 वर्षापासून सर कामगार चळवळीमध्ये कार्यरत आहेत. सरांनी द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड NAB या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून देखील काम केलेले आहे. तसेच NAB संचलित अंध व ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रम आणि अंध विद्यार्थी वसतिगृहाचे देखील सर काम करीत आहेत. सरांनी विविध वर्तमानपत्रामध्ये देखील लेखन केलेले आहे. संसद, न्यायालय व शासनाच्या सर्व स्तरावर सरांच्या लेखामधील विविध मुद्द्याची नोंद घेण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी सरांच्या मताची नोंद सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली असून असे मत सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश YV चंद्रचूड यांनी सरांना पत्राद्वारे तसे कळविलेले होते. बदलत्या व्याजदराच्या पद्धतीद्वारे ग्राहकांची होणारी लूट थांबवा, बचत खात्यावरील व्याजदरात वाढ करा, तसेच रोख राखीव निधीवर व्याज द्या या मागण्यांच्या निवेदनावर सरांनी 2009 मध्ये नाशिक मधून 20,000 लोकांच्या सह्या गोळा करून ते निवेदन तत्कालीन पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग यांना पाठविले होते. सरकारने त्या दृष्टीने सकारात्मक पावले देखील उचललेली आहेत. पत्रकारितेमध्ये देखील सरांनी उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. लोकमत वर्तमानपत्राद्वारे दिला जाणारा पावा गाडगीळ स्मृती आर्थिक विकासात्मक लेखनाचे 3 वेळेसचे प्रथम पारितोषिक सरांना प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या राज्य पातळीवरील लेख स्पर्धेतही सरांना 3 वेळेस पारितोषिक प्राप्त झालेले आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे. मित्रांनो, आज इंधन हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि एक सामान्य माणूस म्हणून सर्वांच्या हिताचा असा हा प्रश्न आहे. ही इंधन दरवाढ झाली की सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन जीवनातील गणित कोलमडून जाते. एक प्रकारे माणूस त्रस्त होऊन जातो. म्हणजे इंधन दरवाढ व सामान्य माणसांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. तर आज आपल्याला लाभलेले शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री कांतीलाल तातेड सर यांनी इंधन दरवाढ आणि सामान्य माणूस या विषयावर आम्हाला सविस्तर असे मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करतो. नमस्कार. माननीय प्राध्यापक सूर्यकांतजी रहाळकर, चंद्रशेखरजी वाट, दिलीपजी फडके, राजेंद्रजी निकम, कैलासजी पाटील व शैलेंद्रजी पाटोळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ तसेच
सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे शाळेचे सर्व आजी व माजी विद्यार्थी मित्रांनो, नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय नाशिक शताब्दी महोत्सव व्याख्यानमालेत 38वे पुष्प गुंफण्यासाठी मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे. संस्थेने सदरचा शताब्दी महोत्सव हा केवळ आजी विद्यार्थी व शिक्षकांपुरते मर्यादित न ठेवता सर्व माजी विद्यार्थ्यांना यात सामावून घेतले आहे. त्यांना आपल्या सर्वांशी व्याख्यानांच्या रूपाने संवाद साधण्याची संधी दिलेली आहे. ही फार महत्वाची आणि स्तुत्य अशी गोष्ट आहे. अर्थात सर्वांना सामावून घेऊन कार्यक्रम करण्याची परंपरा या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. तसेच मीच नव्हे, आम्ही तर सर्व माजी विद्यार्थी अत्यंत भाग्यवान आहोत की आम्हाला आमचे आयुष्य घडविणारे, आयुष्यात दिशा देणारे, आमच्या जीवनाचा पाया मजबूत करणारे शिक्षक लाभले. आज प्रत्येक शिक्षकाबद्दल वेळेअभावी बोलणे शक्य नाही, परंतु या प्रत्येक शिक्षकाने आमच्यावर केलेले संस्कार, आम्हाला लावलेली शिस्त, यामुळे आमचे जीवन अत्यंत समृद्ध झालेले आहे. वास्तविक मी 4थी पर्यंत नगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो. ती शाळा 7वी पर्यंत तिथे विद्यार्थी शिकत होते. 8वी पासून पेठ हायस्कूलमध्ये जाणं हे निश्चित होतं. परंतु माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्यात, असे शिक्षक आणि काही व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या की त्यांनी माझं संपूर्ण जीवन हे पालटून टाकलेलं आहे. एक 4थीला मी 12 नंबर शाळा जी पंचवटीमध्ये नगरपालिकेची शाळा आहे, तर त्या शाळेत होतो. तिथे जे धोंडीराम पिराजी पगारे म्हणून जे शिक्षक होते, तर त्यांनी मला 4थीला सांगितलं की तू मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षेला बस. मी त्यांना सांगितलं की मी काही बसणार नाही. मग ते घरी गेले. वडिलांना त्यांनी सांगितलं, भावांना सांगितलं की तुम्ही याला बस. मी त्याची संपूर्ण तयारी करून गेली. घरी सगळ्यांनी सांगितलं की जर ते इतके सांगतायत तर तू परीक्षेला का बसत नाही. मी परीक्षेला बसलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या आयुष्याला जी काही कलाटणी मिळाली, तर ती मला त्यावेळेला जिल्ह्यामध्ये 7 मिडल स्कूल स्कॉलरशिप होत्या. त्या 7 मध्ये माझा नंबर लागला, मला स्कॉलरशिप मिळाली. पेपरमध्ये फोटो आणि बातम्या आल्या, सत्कार झालेत आणि माझं आयुष्य पालटलं. की अभ्यास केलं तर आपल्याला खूप चांगलं आहे हे लक्षात आलं. त्यावेळेला घरच्यांनी ठरवलं की 8वीला पेठ हायस्कूलमध्ये टाकण्याच्या ऐवजी त्याला आपण 5वी पासून पेठ हायस्कूलमध्ये टाकूया. आणि त्यामुळे मी 8वीच्या ऐवजी 5वीला पेठ हायस्कूलमध्ये आलो. पेठ हायस्कूलमध्ये आल्यानंतर मला 3 वर्षामध्ये त्या सगळे शिक्षक मिळाले. त्यांनी 11वी पर्यंत मला जे काही शिक्षक मिळाले, म्हणजे प्रत्येक विषयाचे वेगवेगळे शिक्षक, आणि त्यांनी जे काही शिकवलं, जे आत्मीयतेने, प्रेमाने, जिव्हाळ्याने त्यांनी मला जे काही शिकवलं, आम्हाला सगळं शिकवलं. म्हणजे आमची पिढी ही खरोखरच, आमची जी काही बॅच आहे, त्या आमच्या वेळेचे जे काही विद्यार्थी आहेत ते खरोखर भाग्यवान आहेत की त्यांनी ज्या आत्मीयतेने शिक्षकांनी शिकवलं, त्यामुळे आमचं आयुष्य घडलेलं आहे आणि आमचं आयुष्य संपन्न झालेलं आहे, जीवन संपन्न झालेलं आहे. आता फक्त मी एक छोटा प्रसंग सांगतो की शिक्षक जे असतात त्यांचं नातं हे अतूट असतं, ते कधी कायमस्वरूपी अबाधित असतं. एक प्रसंग सांगतो आणि नंतर मी माझ्या मुख्य विषयाकडे वळतो. गुप्ते सर जे आज आपल्यामध्ये हयात नाही, एक 10-12 दिवसापूर्वी ते आपल्यातून हे झालेले आहेत. तर त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आता खूपच आपुलकी आहे. एकदा ते आणि त्यांची जी मुलगी वैशाली गुप्ते हे पुण्याला कुमार केतकरांचं भाषण ऐकण्यासाठी गेले. कुमार केतकरांचं भाषण ऐकता ऐकता कुमार केतकरांनी त्यांच्या भाषणामध्ये माझ्याबद्दल आणि माझ्या लेखाबद्दल मोठ्या प्रमाणावरती कौतुक केलं. आणि ते ऐकल्यानंतर गुप्ते सरांना खूप आनंद झाला. एक आपला विद्यार्थी आणि त्याच्याबद्दल एक मोठा वक्ता चांगले गौरवोद्गार काढतोय हे ऐकून त्यांना खूप समाधान वाटलं. जेव्हा व्याख्यान संपलं, तर संपल्यानंतर गुप्ते सर त्यांना जाऊन भेटले. त्यांना सांगितलं की ज्या कांतीलाल कातेटाबद्दल तुम्ही सांगितलं, तर तो माझा विद्यार्थी आहे. शाळा सोडल्यानंतर 43-44 वर्षानंतर सुद्धा हे जे नातं असतं शिक्षकांचं, हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यांना जे काही अभिमान आमच्याबद्दल आहे, ते एक विद्यार्थ्यांबद्दल जो अभिमान आहे, तर तो फार महत्वाचा आहे. आणि म्हणूनच शाळा म्हटल्यानंतर, शिक्षक म्हटल्यानंतर आम्ही नतमस्तक होतो. कारण त्यांचे जे काही ऋण आहेत ते आम्ही ह्या आयुष्यामध्ये कधीच परतफेड करू शकणार नाही. आणि त्यामुळे गुप्ते सरांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मुख्य विषयाकडे वळतो. आजचा जो विषय आहे तर तो आपणा सर्वांना, म्हणजे देशातील 140 कोटी लोकांना
भेडसावणारा अत्यंत महत्वाचा विषय आहे. इंधन दरवाढ, सर्वसामान्य माणूस हे जे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न म्हणजे आज जर बघितलं तर इंधन दरवाढ आणि त्याच्यामध्ये झालेली महागाई, प्रचंड वेगाने महागाई वाढते. गेल्या एका वर्षामध्ये जर बघितलं तर महागाईचा दर हा वेगाने वाढतोय. आणि प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं तर होलसेल प्राइस इंडेक्स जो काही आहे तर तो 14.55 हे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च 2022चा आहे. किरकोळ किंमत निर्देशांक जो आहे तर तो 6.95 आहे. प्रत्यक्षामध्ये ही जी महागाई असते त्या निर्देशांकामध्ये कधीच प्रतिनिधित होते, त्याच्यापेक्षा ती जास्त असते. आणि त्याचा जर विचार केला तर आज प्रत्येक वस्तूच्या किमती त्या इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या आहेत. म्हणजे वाहतुकीचे दर जे आहेत तर ते वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च जो काही आहे तर तो प्रत्येक वस्तूचा खर्च वाढलेला आहे. तसंच प्रवासाचा खर्च वाढलेला आहे. आणि शाळेच्या ज्या बसेस असतात त्यांचा 30 ते 35% वाढ झालेली भाड्यामध्ये. शेतीचं उत्पादन म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा डिझेलच्या दरवाढीमध्ये 30 ते 35% वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य जी व्यक्ती आहे तर ज्यांचं 5,000, 7,000, 10,000 असं उत्पन्न आहे तर त्यांचा जर विचार केला तर त्यांना हा महागाईचा फटका फार मोठ्या प्रमाणात बसतोय. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे जर बघितलं तर आपण जर समजा इंधनाची दरवाढ कमी करू शकलो तर महागाईचा जो वेग आहे तर तो कमी होऊ शकेल, कारण तो एक महत्वाचा घटक आहे. आणि दुसरी गोष्ट जर आपण बघितलं की ज्या वेळेला महागाई वाढते आणि महागाई वाढल्यानंतर प्रत्येकाची क्रयशक्ती, विशेषतः जे गरीब लोक असतात तर त्यांची क्रयशक्ती कमी होते. आणि क्रयशक्ती कमी झाली तर तो इतर वस्तूंची खरेदी करू शकत नाही, त्याची मागणी कमी होते. मागणी कमी झाली तर त्याचं उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी झालं की बेरोजगारी वाढते. आणि बेरोजगारी वाढली तर हे अर्थव्यवस्थेवरती अत्यंत घातक परिणाम करतात. म्हणून अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम करणारे आणि प्रत्येकाचं सामान्य व्यक्तींचं घरगुतीचं जे बजेट असतं ते उद्ध्वस्त करणारं हे जे की महागाई तर हे जर थांबणं आवश्यक असेल तर त्याच्यासाठी आपण जो अनेक कारणांपैकी एक कारण जे काही आहे इंधनाची दरवाढ ही जर कमी करू शकलो तर ही काही प्रमाणामध्ये महागाई कमी होऊ शकेल. आणि ती कमी होऊ शकते का याच्याबद्दल विचार करणार आहोत. म्हणजे आपला जो प्रश्न आहे तर इंधनाची दरवाढ कमी करणं शक्य आहे का, आणि करणं शक्य असेल तर ते कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो हा महत्वाचा विषय. आता याचा विचार करताना आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे इंधनाचे दर कसे ठरतात याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे आपण एक इंधनाचे दर बघितलं तर सीएनजी, पीएनजी, गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्याच किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. म्हणजे ह्या किमतींनी उच्चांक गाठलेला आहे. आज जर बघितलं तर नाशिकमध्ये 121 रुपये 19 पैसे पेट्रोल प्रति लिटर किंमत आहे. आणि बाकीच्या ठिकाणी तर जे काही किमती असतात तर त्या जास्त आहेत. ज्या ठिकाणी व्हॅट जास्त आहे तर त्या राज्यामध्ये त्याच्या किमती जास्त आहेत. तर आपण आता ह्या गोष्टीचा विचार करताना मूळ गोष्ट जी काही आहे की प्रत्येक जी गोष्ट आहे पेट्रोल असेल, डिझेल असेल तर त्याची प्राइस जी आपण खरेदी करतो तर ती कशा पद्धतीने ठेवली जाते त्याचा विचार करू. आता आपण जर विचार केला तर पेट्रोलचं एक उदाहरण घेऊ. पेट्रोलची जी काही किंमत आहे तर आपल्याला असं सांगतात की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युक्रेन आणि रशियामुळे तो सगळीकडे हा युद्धाचा जो काही भडका उडालेला आहे तर त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आता या कच्च्या तेलाच्या किमती ज्या वाढलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्याला 80% जास्त कच्चं तेल हे बाहेरून म्हणजे परदेशातून आयात करावं लागतं. आणि हा आयात केलेला जो काही तेल आहे तर त्याच्या आधारे आपली जी काही पेट्रोल, डिझेल आणि इतर ज्या काही इंधनाच्या गोष्टी आहेत तर त्यांची आपल्याला किंमत ठरवावी लागते. आता आपण विचार करू की प्रत्यक्षात मूळ पेट्रोलची जी किंमत आहे प्रति लिटर तर ती किती असते. तर आता कालचं जे काही ब्रेंट कच्चं तेल आहे तर त्या तेलाची किंमत ही $105.51 प्रति बॅरल ही इतकी होती. म्हणजे याचा जर आपण विचार केला आणि दुसरं जर आपण बघितलं की रुपयाचं आणि डॉलरचं जे काही विनिमयाचा दर आहे तर तो 76.15 रुपये इतका त्याचा दर होता. याच्या आधारे आपण जर कॅल्क्युलेशन केलं, याच्या आधारे जर आपण हिशोब केला तर प्रति लिटर जे कच्च्या तेलाची किंमत ही 50 रुपये 60 पैसे येते. आता 50 रुपये 60 पैसे ते तेल आयात करताना वाहतुकीचा खर्च, शुद्धीकरणाचा खर्च हे सगळे खर्च ऍड केले तर हे आपल्याला पेट्रोलची जी मूळ किंमत आहे तर ती फक्त आपल्याला 52 रुपये पडते.
आता जे पेट्रोल आपल्याला प्रति लिटर 52 रुपये पडतं, तर त्याच्यासाठी आपण 121 रुपये 19 पैसे म्हणजे आपण 20 पैसे धरू, 119 रुपये 20 पैसे आपण मोजतो. तर हा इतका मोठा फरक का, हा प्रश्न आपण विचारात घेण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये जे काही डीलरचं कमिशन असतं तर ते 3 रुपये 68 पैसे असतं. म्हणजे डीलरला 3 रुपये 68 पैसे दिल्यानंतर राहिलेल्या जी काही अमाऊंट आहे तर ती 65 रुपये 52 पैसे. म्हणजे जे मूळ पेट्रोल प्रति लिटर 52 रुपये पडतं, डीलरचं कमिशन त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर राहिलेली जी काही रक्कम आहे तर ती 65 रुपये 52 पैसे. आता 65 रुपये 52 पैसे हे मूळ पेट्रोलच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम आहे. आता ही जास्त रक्कम जी आहे तर ती कशासाठी वापरली जाते, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. एक, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही केंद्र सरकारचे जे काही कर असतात तर ते 27 रुपये 90 पैसे प्रति लिटर ही एक फिक्स अमाऊंट आहे. त्याच्यानंतर राज्य सरकारचे जे काही कर असतात तर त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे कर जे असतात, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे व्हॅट जे असतं तर ते व्हॅट, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक राज्यामध्ये ते वेगवेगळे असतात आणि त्याच्यानंतर काही उपकर असतात. तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांचा जर विचार केला तर तिथे 26% व्हॅटची आकारणी केली जाते आणि राहिलेले उर्वरित जे महाराष्ट्र आहे तर तिथे 25% केली जाते. म्हणजेच 25% जर आकारणी केली तर तिथे त्या आकारणीमुळे आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की या 25% कशावरती आकारले जातात, मूळ जी काही पेट्रोलची किंमत आहे त्याच्यावरती आकारला पाहिजे, पण ती आकारणी केली जाते. ते मूळ पेट्रोलची किंमत 52 रुपये आणि 27 रुपये 90 पैसे हे जे काही केंद्र सरकारचं कर आहे, अबकारी कर, एक्साईज ड्युटी, तर ती त्या दोन्हींची एकत्रित रक्कम जी होते तर त्याच्यावरती त्याची आकारणी केली जाते. ते 25% काढल्यानंतर ती रक्कम येते 19 रुपये 98 पैसे म्हणजे 20 रुपये येते. तर 20 रुपये तर हे 20 रुपये आपल्याला राज्य सरकारचा कर आहे ते, आणि त्याच्यानंतर 10 रुपये 12 पैसे हे एक उपकर म्हणून आहे तर त्याची ते चार्ज केले जातात. म्हणजे हे झाल्यानंतर राहिलेली जी रक्कम आहे तर ती 7 रुपये 50 पैसे ही कंपनीचा नफा असतो. आता आपण टप्प्याटप्प्याने एक विचार करणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला कुठे कपात करता येण्याची शक्यता आहे का. आपण पहिल्यांदा कंपनीचा जो काही कर आहे किंवा कंपनीचे काही नफे आहेत तर त्याचा विचार करू. आपण असं बघितलं की पेट्रोलची मूळ किंमत जी आहे तर ती 52 रुपये येते. 52 रुपये येताना आपण एक गृहीत धरलेलं आहे की 52 रुपयामध्ये आपण 100% जो पेट्रोल आहे तर ते आयात केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये तसं नाही, 80% आपण आयात करतो, 20% जे काही आहे तर ते आपल्या देशांतर्गत कच्चा तेलाची जे काही उत्पादन करतो, निर्मिती करतो, तर त्याच्या पोटी आपण ते ऍडजस्ट करतो. आता देशांतर्गत जे काही कच्चा तेल आहे ते कच्च्या तेलाची किंमत ही आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा फार कमी असते. समजा की ती $50 प्रति बॅरल असेल तर परदेशामध्ये ती $90-100 असते. आता आपण जी काही किंमत बघितली तर त्याच्यामध्ये 100% आपण आयात केलेलं असं बघितलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये 20%चा जर हिशोब केला तर त्याचं कॅल्क्युलेशन करताना, त्याचा हिशोब करताना प्रत्यक्षामध्ये 80% आयात आणि 20% आपण जे उत्पादित केलेलं आहे असं 100%ची सरासरी काढून ती किंमत लावली तर 52 रुपयापेक्षा ती किंमत कमी येईल. म्हणजे इथे कंपनीचा नफा वाढतो. हे जर हा नफा जो आहे तर तो कमी केला तर आपल्याला म्हणजे पहिल्यांदा 7 रुपये 50 पैसे हा नफा जो आहे तर तो नफा जास्त आहे, प्रति लिटर 7 रुपये 50 पैसे जास्त. त्याच्यामध्ये सुद्धा ही जी काही गोष्ट आहे की देशांतर्गत उत्पादन केलेले जे काही कच्चं तेल आहे तर परदेशातील कच्च्या तेलाची समानता साधण्यासाठी तिथले जे काही रेट्स असतील ते रेट आपण इथे लागू करतो. दुसरी गोष्ट, आपल्या देशात उत्पादन झालेलं तेल जे आहे तर ते रुपयामध्ये त्याची किंमत लावायला पाहिजे, पण ती न लावता डॉलरमध्ये त्याची कंपॅरिझन केली जाते, तुलना केली जाते. आणि डॉलरची किंमत जर रुपयाच्या पेक्षा मजबूत झाली किंवा रुपयात दुबळा झाला तर इथे कच्च्या तेलाची किंमत जी आहे तर ती वाढते. थोडक्यात जर सांगायचं असेल तर $50 प्रति बॅरल भारतातील कच्चं तेल मिळतं असेल आणि प्रदेशात जर 100 असेल तर देशामध्ये उत्पादित केलेलं जे काही कच्चं तेल आहे तर त्याचे 50 ऐवजी 100 रुपये जे काही डॉलर प्रति लावलं जातं तर ते चुकीचं आहे. आणि यासाठी जर समजा त्यांनी सरासरी कडून जर ते लागू केली तर
आपल्याला आपली जे काही मूळ किंमत आहे पेट्रोलची तर ती कमी होऊ शकेल. आता दुसरी गोष्ट जी काही आहे की प्रत्यक्षामध्ये तेलाच्या किमती कमी होत असतात, पण कमी म्हणजे कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारपेठेमध्ये किमती कमी झाल्या तरी त्याचा फायदा आपल्याला प्रत्यक्षामध्ये मिळत नाही. म्हणजे आता जर बघितलं आपण तर 4 नोव्हेंबर पासून 137 दिवस पुढे तेलाच्या म्हणजे पेट्रोल डिझेल यांच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, त्या स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत. पण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पेट्रोलच्या म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती त्या कमी झालेल्या होत्या. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 28 आणि 29 नोव्हेंबरला $10.5 प्रति बॅरल इतकी किंमत कमी झाली होती. म्हणजे प्रत्यक्षामध्ये 6 रुपयाने आपली किंमत जी आहे पेट्रोलची प्रति लिटर तर ती कमी करणं आवश्यक होतं, पण प्रत्यक्षामध्ये ती कमी करण्यात आलेली नाही. आता दुसरं एक आपण बघू की जेव्हा कोरोना होता तर त्या कोरोना काळामध्ये जागतिक लेवल होती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वेगाने ढासळल्या होत्या. म्हणजे साधारणतः मार्चमध्ये तर एक पोझिशन अशी आली होती की पेट्रोल कच्च्या तेलाच्या किमती ह्या उणे $37-38 इतक्या झाल्या होत्या. आणि मार्च आणि एप्रिल ह्या कालावधीमध्ये आपण जे काही पेट्रोल कच्चं तेल खरेदी केलेलं आहे तर त्या कच्चं तेल हे $20 प्रति बॅरल पेक्षा कमी दराने आपण खरेदी केलेलं आहे. आणि त्याचा जो साठा करून ठेवलेला आहे तर तो साठा 1 वर्षापेक्षा जास्त का पुरू शकेल इतका तो साठा आपण करून ठेवलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये याचा जर हिशोब केला तर पेट्रोलची मूळ किंमत ही 10 रुपयापेक्षा कमी येते, पण प्रत्यक्षात तेल कंपन्यांनी त्याची विक्री करताना 108 रुपये 109 रुपये त्याप्रमाणे विकलेले. आता सरकारचे जे कर आहेत ते केंद्र सरकारचे कर निश्चित आहे 27 रुपये 90 पैसे, म्हणजे 32 रुपये 90 पैसे होते ते 3 मार्च म्हणजे मागच्या वर्षी 3 नोव्हेंबरला त्यांनी 5 रुपये कमी केले, डिझेलचे 10 रुपये कमी केले. त्यामुळे याच्या किमतीमध्ये करामध्ये फरक नाही, तरी पण आपल्याला 108 रुपये म्हणजे 10 रुपयाचं जे काही पेट्रोल आहे मूळ किंमत आहे तर ते 108 रुपये 109 रुपयाप्रमाणे आपल्याला घ्यावं लागेल. तर ही जी काही किंमत आहे तर तिथे जो काही आहे तर तो नफा हा कंपन्यांचा नफा वाढलेला आहे. तिसरी गोष्ट अशी की आपण जर हे बघितलं की दैनंदिन म्हणजे आधी 15 दिवसाने किमती बदलायच्या, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर साधारणतः 18 ऑक्टोबर 2017 पासून दैनंदिन पातळीवर म्हणजे दररोज तेलाच्या म्हणजे पेट्रोलच्या डिझेलच्या किमती बदलल्या जातात. ही जी काही किंमत बदलली जाते तर ते योग्य आहे का? तर याच्यामुळे जे 15 दिवसाने वाढ व्हायची तर ती दररोज वाढ होते आणि ती दररोज होणारी वाढ जी आहे तर त्या वाढीमुळे जे काही ग्राहक आहेत पेट्रोल आणि डिझेलचे इंधनाचे जे काही ग्राहक आहेत तर त्यांना तो दररोजचा फटका बसतो. त्यामुळे ही पद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. ती जर पद्धत बदलली तर ग्राहकांचा किमतीच्या बाबतीत फायदा होऊ शकेल. आता आणखी पुढची जी काही गोष्ट आहे की कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर त्याचा फायदा आपल्याला देत नाही. $20 प्रति बॅरल प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्याची खरेदी केलेली आहे. आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला जे काही दर दैनंदिन बेसिसवरती दररोज ज्या किमती बदलतात तर त्याच्या ज्या काही किमती हिशोब केला जातो तर गेल्या 15 दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या ज्या काही कच्च्या तेलाच्या किमती होत्या तर त्याचं ऍव्हरेज काढून त्याची सरासरी काढून 16व्या दिवशी त्याची किंमत ठरवली जाते. त्याच्यानंतर 17व्या दिवशी तशीच 15 दिवसाची सरासरी काढून त्याची किंमत ठरवली जाते. आता ही सरासरी काढून जी की किंमत ठरवली जाते तर त्यामुळे प्रत्यक्षामध्ये आपण तशी खरेदी करतो का? आपल्या देशातील तेल कंपन्या ह्या दररोज जेव्हा खूप महाग तेल असतं कच्चं तेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातून अजिबात खरेदी करत नाही. तर ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी असतात तर आणि ज्या देशामध्ये त्या किमती कमी असतात तर त्यांच्याशी आपण ऍग्रीमेंट करतो, करार करतो आणि ते करार केल्यानंतर कमी दराचे जे काही असतील तर त्याप्रमाणे करार करतो आणि जेव्हा त्या तेलाच्या किमती जरी वाढल्या तरी त्या ऍग्रीमेंट प्रमाणे आपल्याला कमी दराने ते तेल मिळत असतात. म्हणजे समजा की 3 महिन्यापूर्वी आपल्या तेल कंपन्यांनी $50 प्रति बॅरल प्रमाणे जर करार केलेला असेल, ऍग्रीमेंट केलेलं असेल आणि आता जर समजा $105 प्रति बॅरल ही किंमत असेल तर आपल्याला $105 मोजावे लागत नाही, तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये $50 प्रति बॅरल प्रमाणे ते विकत मिळत असतं. आणि ज्या वेळेला ते स्वस्त असतात त्यावेळेला आपण त्याचा साठा करून ठेवतो. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की $20 प्रति बॅरल ही किंमत असताना आपण 1 वर्षापेक्षा जास्त पुरेल इतकं साठा करून ठेवलं
तसंच ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती खूप कमी असतात, तर त्यावेळेला आपण त्या कमी किमतीचं तेल आपण मागवतो, त्याचा साठा करून ठेवतो. त्यामुळे आता आपण जे की सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. ब्रेंट आणि आपलं ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत वाढलेली आहे. युक्रेन आणि रशियाचं जे की युद्ध चालू आहे त्याच्यामुळे ते किमती वाढलेल्या आहेत, भडकलेल्या आहेत. तर प्रत्यक्षामध्ये आपण हे जर बघितलं तर आपण जे काही आपल्या तेल कंपन्यांनी जी काही खरेदी केलेली असते ती खरेदी ही कमी दरांनी केलेली असते. लावताना मात्र आत्ताचे जे काही दर असतात तर त्याप्रमाणे त्याची आकारणी केली जाते आणि तिथे ग्राहकांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्ये मुळात कोणतीही पारदर्शकता नाही. आज जर बघितलं तर तेलाचं म्हणजे पेट्रोल इंधन जे काही आहे सगळं, तर त्याचा जर व्यापार बघितला, त्याचं जर विक्री बघितली तर ती प्रचंड प्रमाणावरती आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला याच्यातून जे काही कर मिळतं, कराचं उत्पन्न मिळतं, म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना एका वर्षामध्ये म्हणजे 2020-21 मध्ये 6 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळालेलं आहे. आणि इतकं उत्पन्न मिळणारं जे काही आहे तर तिथे इंधनाची किंमत ठरविण्यासाठी म्हणून कोणतीही पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्था तिथे अस्तित्वात आहे. जसं आपण बघतो की सेबी आहे, RBI आहे, IRDA अशा रेग्युलेटरी अथॉरिटी असतात. आपल्या इंधनाच्या बाबतीमध्ये अशी रेग्युलेटरी अथॉरिटी कोणती नाही. त्यांच्या किमती पारदर्शक पद्धतीने ते आकारतात की नाही हे ठरवणारी कोणतीही नियंत्रक यंत्रणा अस्तित्वात नाही. आणि हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. माझं असं मत आहे की सरकारने ह्या ज्या काही किमती निश्चित केल्या जातात तर त्याच्यासाठी एक नियंत्रक अथॉरिटी नेमायला पाहिजे. आणि ह्या ज्या काही किमती आहेत तर त्या किमती पारदर्शकपणे आकारून जनतेला त्याचा लाभ देणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की यांना नफा होतो, तो जो काही नफा होतो तर त्याचं प्रमाण प्रचंड होतं. म्हणजे आता मी तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या तर त्यामध्ये कंपन्यांना नफा होतो. कंपन्यांचा नफा किती आहे हे मी तुम्हाला सांगतो की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन त्यांना 2021-22 या वर्षाच्या पहिल्या सामाईमध्ये 12,301 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमला 3,718 कोटी रुपयाचा 6 महिन्याचा नफा फक्त. भारत पेट्रोलियमला 4,196 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिमाही फक्त नफा ONGCचा तो 18,347.73 कोटी रुपये झालेला आहे. हा जो काही नफा आहे हा नफा देशातील सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना जो काही नफा झालेला आहे 3 महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आहे. आता हा जर इतका नफा होत असेल तर ते नफ्याचं प्रमाण कमी होऊन त्याचा फायदा ग्राहकांना देणं हे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये यांना नफा झाला तर या सरकारी मालकीच्या कंपन्या कंपनी कराद्वारे सरकारला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते, हजारो कोटी रुपये मिळतात. सरकारी मालकीच्या कंपन्या असल्यामुळे त्यांना लाभांश जे काही मिळतं सरकारला तर ते पण हजारो कोटी रुपयाचं लाभांश मिळतं. त्यामुळे ह्या लाभांशाने आणि हे जे काही कंपनी कर आहे याची जरी रक्कम कमी झाली तर तुम्ही ग्राहकांना फायदा करून देणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. तर आपण एक कंपनीच्या बद्दल आणखी बरेच गोष्टी आहेत, पण आता बाकीच्या ज्या काही गोष्टी तर तिथे काही कपात करता येणं शक्य आहे का त्याचा विचार करू. आता दुसरी गोष्ट जी काही आहे राज्य सरकारचे कर. आता राज्य सरकार जे काही कर आकारत आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राज्यामध्ये जे व्हॅट आकारले जाते तर त्याची दर हे वेगवेगळे असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथे 26% आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये 25% आहे, मध्य प्रदेश वगैरे इथे जर बघितलं की तिथे 30% आकारणी केली जाते. तर त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि मोठ्या शहरामध्ये जी काही पेट्रोलची किंमत, डिझेलची किंमत ही वेगवेगळी असते. तिथले जे काही व्हॅट लागू केलेले असतात तर त्याच्या आधारित असते. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ही कर आकारणी जी काही आहे तर ती सुद्धा चुकीची आहे असं एक माझं मत आहे. आता कराची आकारणी करताना, व्हॅटची आकारणी करताना जर तुम्ही बघितलं तर देशामध्ये सगळ्या ठिकाणी, सगळ्या राज्यामध्ये जी आकारणी केली जाते तर ती अशा पद्धतीने की पेट्रोलची मूळ किंमत आपल्या केसमध्ये आपण बघितलं की 52 रुपये आणि त्याच्यानंतर 27 रुपये 90 पैसे हे केंद्र सरकारचा कर. आता व्हॅटची आकारणी करताना पेट्रोलची जी काही मूळ किंमत आहे तर त्याच्यावरती करायला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये ते त्याच्यावरती न करता जे काही केंद्र सरकार 27 रुपये 90 पैसे ही रक्कम
करापोटी वसूल करते तर त्याच्यावरती सुद्धा ते कर आकारतात. आणि त्यामुळे ही कराची रक्कम ही जी आहे तर ती 5 ते 6 रुपयाने प्रति लिटर वाढते. आता दुसरी गोष्ट जी काही आहे की त्यांनी सेस लावलेला आहे, एक उपकर लावलेला आहे. म्हणजे केवळ त्यांनी व्हॅट लावलेला नाही, तर व्हॅटच्या व्यतिरिक्त त्यांनी 10 रुपये 12 पैसे प्रति लिटर हे सेस लावलेलं एक उपकर लावलेलं आहे. त्याच्यामुळे सुद्धा ती किंमत वाढते. तर माझं मत आहे की एकदा जर तुम्ही व्हॅट लागू केलेलं आहे तर हे जे काही सेस आहे, उपकर आहे, तर ते लावण्याची आवश्यकता नाही. आता पेट्रोलच्या किमतीमध्ये यांची जी पद्धत आहे तर याच्यामध्ये काय होतं की आता समजा की 2014 मध्ये 9 रुपये 48 पैसे हे केंद्र सरकारचं अबकारी कराचं जे कर लावलेला होता तो प्रति लिटर 9 रुपये 48 पैसे होता. त्याच्यानंतर पेट्रोलच्या किमती कमी होत गेल्या आणि त्या पेट्रोलच्या किमती म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी ते वाढवता 32 रुपये 98 पैसे आणि त्याच्यानंतर ते ऍडजस्टमेंट करून ते 32 रुपये 90 पैसे प्रति लिटर केंद्र सरकार आकारायला लागलं. आता ते आकारताना 9 रुपये 48 पैशापासून 32 रुपये 98 पैसे केल्यानंतर ही जी काही वाढ आहे तर त्याच्यामुळे आणि ह्या करावरती स्टेट गव्हर्नमेंट व्हॅट आकारत असल्यामुळे त्या आकारणीमुळे 5 ते 6 रुपये हे केवळ त्या वाढीमुळे म्हणजे केंद्र सरकारने एका बाजूला जे की कर वाढवले तर ते केंद्र सरकारचे कराची वाढ आणि त्याच्यावरती व्हॅट अशा पद्धतीने 5-6 रुपये राज्य सरकारचे सुद्धा वाढले. आता 14 वेळेला जे की 10 रुपयाची पेट्रोलमध्ये वाढ तर त्या 10 रुपयावरती 10 रुपयाची वाढ झाली तर त्या वाढीवरती 2.5% म्हणजे 25% प्रमाणे 2.5 रुपये हे पेट्रोलच्या म्हणजे राज्य सरकारचं कर वाढलेलं आहे. तर त्यामुळे माझं असं एक मत आहे की जे करावरती कर आकारले जातं तर ते करावरती कर आकारण्याची आवश्यकता नाही, ते कमी केलं पाहिजे. जे उपकर आहेत तर ते सुद्धा राज्य सरकार मग ते कोणतेही असो त्यांनी करू नये. आणि आता त्यांचं असं एक म्हणणं असतं की आमच्याकडे दुसरं कोणतंही उत्पन्न नाही, आम्हाला 45 ते 50% जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न आम्हाला त्याच्यातून मिळतं. जे काही इंधनाचे दर असतात इंधनाच्यावरती आम्ही जे काही व्हॅट आकारतो तर त्याच्या आधारित आम्हाला ते मिळत असतात, तर त्यामुळे आम्हाला कमी करता येत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु हे कमी करण्याची आवश्यकता आहे. आपण एक जीएसटीचा पण नंतर विचार करू. आता तिसरी गोष्ट जी काही आहे तर ती तिसरी गोष्ट केंद्र सरकारचे कर. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की 2014 पर्यंत पेट्रोलच्या वरती 9 रुपये 48 पैसे प्रति लिटर हा अबकारी कर आकारला जात होता आणि 3 रुपये 56 पैसे डिझेलवरती प्रति लिटर कर आकारला जात होता. पण त्याच्यामध्ये वाढ करता करता ती वाढ पेट्रोलच्या बाबतीमध्ये 32 रुपये 98 पैसे झाली आणि डिझेलच्या बाबतीमध्ये 31 रुपये 83 पैसे झाली. ही वाढ अत्यंत प्रचंड आहे. एका लिटरला जर समजा तुम्ही 32 रुपये 98 पैसे म्हणजे 33 रुपये जर चार्ज करत असाल, वसूल करत असाल तर ही एक अन्यायकारक गोष्ट आहे असं माझं मत आहे. पण ते करत होते. आता त्यांनी 5 रुपये आणि डिझेलच्या वतीमध्ये दिवाळीच्या वेळेला म्हणजे मागच्या वर्षीच्या 3 नोव्हेंबर पासून 10 रुपये डिझेलच्या वतीमध्ये कमी केलेले. तर हा जो काही प्रकार आहे तर इथे हे कर कमी व्हायला पाहिजे असं एक माझं मत. आता दुसरी गोष्ट जर बघितली तर या देशामध्ये 80 कोटी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी असतात, या ज्या काही प्राथमिक गरजा असतात तर त्या भागवण्यासाठी त्यांची आर्थिक क्षमता नाही. पण त्यांना पेट्रोलचं, डिझेलचं, इंधनाचं वापर मात्र करावा लागतो. तुम्ही बांधकाम मजूर घ्या, 93% लोक असे आहेत की जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. छोटे छोटे दुकान असतात तिथे काम करतात, छोटे दुकानदार असतात त्यांना लांबून दुकानात जावं लागतं, त्यांना प्रत्येकाला वाहनाचा वापर करावा लागतो आणि ते वाहनाचा वापर करताना त्यांना पेट्रोलशी मात्र पेट्रोल डिझेल यांचा वापर करून त्यांना तो मोठा फटका बसत असतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट राज्य सरकार, केंद्र सरकार हे जे काही कर आकारतात हे अप्रत्यक्ष कर आहेत, ज्याला आपण रेग्रेसिव्ह कर असं म्हणतो, प्रतिगामी कर असं म्हणतो. तर असे प्रतिगामी कर जे असतात ते आकारले जातात आणि ते अत्यंत मोठ्या प्रमाणात आकारले जातात. आज जर आपण बघितलं तर सगळे इकॉनॉमिस्ट आतापर्यंत मी शाळेमध्ये शिकलेलो, कॉलेजमध्ये शिकताना मी बघितलेलं आहे की सगळ्यांचं एक म्हणणं आहे की तुम्ही कर प्रणाली जी काही तर त्याच्यामध्ये बदल करा. कारण हे जे काही कर आहेत, अप्रत्यक्ष कर जे असतात तर ते सर्वसामान्य जनता असते, जी गरीब जनता असते तर त्यांच्यावरती त्याचा भार जास्त पडतो. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपली जी अर्थव्यवस्था आहे तर ती लोककल्याणकारी अर्थव्यवस्था आहे. देशातील गरीबातील गरीब जी व्यक्ती असेल
तर त्याचा विचार करून तो केंद्रबिंदू मानून त्याचा विकास झाला पाहिजे. याच्यासाठी आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या, याच्यासाठी आपण नियोजन मंडळ तयार केलं आणि देशाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या सर्व जनतेला तुम्ही सामावून घेऊन जर जायचं असेल तर पुढे जाऊ शकता. त्यांचा जर विकास झाला नाही तर देशाचा विकास होणार नाही. ही एक जी काही कल्पना आहे आणि लोककल्याणकारी राज्य आहे, तर त्याच्यामध्ये हा इतका मोठ्या प्रमाणात जवळजवळ 65 रुपयाचा जो भार आपण कराच्या रूपाने प्रति लिटर टाकतो हे चुकीचं आहे. आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा देश चालवायचा असेल, एवढं मोठं राज्य चालवायचे असतील तर त्याच्यासाठी पैसे तर लागतात. पैसे जर नसेल तर ते राज्य चालवणं शक्य होणार नाही. आपण जर बघितलं तर या वर्षाचा अर्थसंकल्प हा 40,45,000 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये देशामध्ये अकस्मात काही संकट येतात, कधी युद्ध, कधी भूकंप, कधी पूर, कधी दुष्काळ, कधी कोरोना सारखे काही प्रश्न येतात, तर 2-2 वर्षामध्ये आपल्याला प्रचंड खर्च करावा लागतो. तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसा लागतो आणि तो पैसा जर आम्ही वसूल केला नाही तर आम्ही देश चालवायचा कसा, हा सरकारचा एक प्रश्न. माझा एक प्रश्न असा आहे, अगदी साधं याला सॉल्युशन असं आहे की हे अप्रत्यक्ष कर हे जे खूप जाचक आहे. म्हणजे आता समजा की मी माझं एक 10 लाखाचं उत्पन्न महिन्याला आहे आणि समोर एक व्यक्ती एक ज्याचं 5,000, 7,000, 10,000 रुपये उत्पन्न आहे. 1 लिटर पेट्रोल हे त्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्याला खूप जाचक आहे आणि माझं 10 लाखाचं 20 लाखाचं जर उत्पन्न असेल तर ते माझ्या बाबतीत मात्र तितकं जाचक नसतं. त्यामुळे गरिबांचा विचार केला आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की ह्या देशामध्ये 80 कोटी लोकांना जर तुम्हाला क्षमता, आर्थिक कुवत ही धान्य खरेदी करण्याची सुद्धा नाही. या देशामध्ये आपण 10 कोटी कुटुंबांना 6,000 वर्षाला शेतकरी कुटुंबांना आपण देतो, कारण त्यांना ती देण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय ते जगणं त्यांना कठीण होणार आहे. तर अशा या गरीब लोकांचा जर विचार केला तर हे अप्रत्यक्ष कर, जे प्रतिगामी कर आहे, जे रिग्रेसिव्ह कर आहे, तर त्यांना आपण कमी केलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी प्रत्यक्ष कर, तर त्याच्यामध्ये जर वाढ करता येत असेल तर ते बघायला पाहिजे. आता ती वाढ करणं शक्य आहे का? एक साधी गोष्ट सांगतो. जर जर आपण अशा अतिश्रीमंत लोकांवरती, अब्जाधीशावरती जर कर बसवला, 20% जरी कर बसवला, तर तुमचं जे काही स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं जे कराचं उत्पन्न पेट्रोलच्या इंधनाच्या द्वारे मिळतं 6 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त वर्षाला, तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये साधारण शेतकरी जे आहेत तर त्यांची संख्या खूप मोठी. पंचवार्षिक योजनेमध्ये आणि आपल्या ज्या काही वार्षिक योजना असतात, अर्थसंकल्प असतात, त्याच्यामध्ये आपण दरवर्षी त्यांच्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करत असतो आणि हा खर्च केल्यानंतर त्याचा फायदा अगदी सर्वसामान्य जो शेतकरी आहे, जो गरीब शेतकरी आहे, तर त्यांच्यापेक्षा जे सधन शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा जास्त होतो. तर असे जे काही सधन शेतकरी या देशामध्ये आहेत तर त्यांच्या शेती उत्पन्नावरती जर समजा आपण कर बसवला तर आपल्याला कराद्वारे म्हणजे एक तुम्हाला जसं सांगितलं की अतिश्रीमंतावरती कर बसवायचा, दुसरं सधन शेतकरी यांच्यावरती जर आपण कर बसवला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात रक्कम तर जी इंधनाच्या कराद्वारे मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रक्कम मिळू शकेल आणि त्या पैशाचा जर आपण वापर केला तर त्या पैशाच्या वापराने आपल्याला हे जे काही कर आहेत, राज्य सरकारचे कर आणि केंद्र सरकारचे कर हे कमी करता येणं शक्य आहे. आता तिसरी गोष्ट की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना आपण आता बघितलं की 80% आपल्याला आयात करावी लागते कच्च्या तेलाची. ही आयात सुद्धा आपल्याला कमी करता येणं शक्य नाही का? तर ती सुद्धा कमी करता येणं शक्य आहे. म्हणजे आपण पर्यायी ऊर्जा जे काही तर त्याचा तर वापर करणार आहोत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की सरकारी म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रामध्ये जे अधिकारी आहेत, जे काम करतात आणि त्यांच्या ज्या काही गाड्या आहेत तर त्यांचा खाजगी कारणासाठी जो काही वापर केला जातो, स्वतःच्या कुटुंबासाठी त्याचा वापर केला जातो, त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याची आवश्यकता आहे. जर हे आणलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पेट्रोल डिझेल जे काही आहे तर त्याची म्हणजे कपात करता येईल, त्याचा वापर कमी करता येईल आणि आपल्याला आयात सुद्धा कमी करता येईल. आता आणखीन एक जर आपल्याला परदेशातून जे काही तेल आणावं लागतंय
कच्चं तेल, तर त्याच्यासाठी दुसरा एक आणखीन पर्याय असा आहे की आपली जी काही सार्वजनिक परिवहन सेवा आहे तर ती मजबूत असायला पाहिजे. म्हणजे जर आपण अशी सेवा जर मजबूत ठेवली आणि मला कुठेही जायचं असेल तर मला स्वतःच्या गाडीचा वापर करण्याची आवश्यकता नाही असं जर झालं, आणि जर परिवहन सेवेच्या द्वारे मी जर मला जिथे जायचं असेल तिथे जाऊ शकत असेल तर ते सोयीचं होईल आणि याच्यामुळे सुद्धा इंधनाची बचत होऊ शकेल. आणि आपण जे की परकीय राष्ट्रावरती अवलंबून असतो तर ती आवश्यकता राहणार नाही. असे अनेक प्रकारचे आपण जर बघितलं तर पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. आज इच्छा जी काय तर इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. माझं असं मत आहे. म्हणजे हा विषय त्याचा खूप मोठा आहे, शेवटी वेळेचंही बंधन आहे. तर ते जर आपण लक्षात घेतलं तर माझं असं एक मत आहे की सरकारने हे अप्रत्यक्ष कर जे आहेत तर ते कमी करावे. कंपन्यांचे जे नफे मोठ्या प्रमाणात वाढतात तर त्याच्यावरती प्रतिबंध करावा. एक रेग्युलेटरी अथॉरिटी नेमायला पाहिजे आणि पारदर्शकपणे, म्हणजे प्रत्येकाला हे समजलं पाहिजे की इथे ही काही किंमत आहे त्याच्यामध्ये एक पैशाचा सुद्धा फरक होऊ शकत नाही, इतकी खात्री निर्माण झाली पाहिजे. ही विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि त्यांनी जर पुढाकार घेतला तर ज्या देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल या पद्धतीने की नुसतं इंधनाच्या दरवाढ कमी झाली तर त्याच्यानेच नाही, तर इंधनाची दरवाढ कमी झाल्यानंतर जी काही त्या इंधनाच्या दरवाढीने जी काही महागाई वाढते तर त्या महागाईला सुद्धा प्रतिबंध मोठ्या प्रमाणात बसू शकेल. तो प्रतिबंध बसल्यानंतर क्रयशक्ती जी काही आहे जनतेची ती वाढेल. ती वाढल्यानंतर मालाला उठाव येईल, मालाची मागणी वाढेल, मागणी वाढली तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं तर रोजगार वाढेल. आणि अशा पद्धतीने ह्या देशाला विकासाच्या गतीने, म्हणजे विकासाची गती जर साध्य करायची असेल, देशाचा जर विकास करायचा असेल तर महागाईला प्रतिबंध करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यासाठी इंधनाची दरवाढ ही रोखणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. पेठे हायस्कूलने मला इथे बोलावलं, मला माझे मत व्यक्त करण्याची इथे जी काही संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत आभारी आहे, अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. सर धन्यवाद. तेड सर यांनी इंधन हा अत्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या प्रश्नाच्या संदर्भात ज्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांना माहीत नसतात त्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा अतिशय अभ्यासपूर्ण असा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं हे ऐकणारे जे काही 600-125 लोक होते या सगळ्यांना ते कळलं असेल की इंधनाची दरवाढ कशी होते आणि त्यामध्ये शासन आणि सामान्य माणसाची काय भूमिका असावी याबाबत देखील सविस्तर वर्णन आज तातेड सरांनी आपल्या या व्याख्यानामध्ये केलेलं आहे. एक गोष्ट मात्र आपल्या नेहमीच लक्षात राहिली, काही प्रश्न अनुत्तरित राहिले, कदाचित त्याची उत्तरं तातेड सर देऊ शकतील असं मला वाटत नाही. त्याच्यातला पहिला प्रश्न असा की जो सर म्हटले की जागतिक बाजारपेठेमध्ये जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात त्यावेळेस मात्र इंधनाचे दर त्या देशांमध्ये कमी होत नाहीत किंवा कमी होण्याचं जे प्रमाण असतं ते अत्यल्प असतं. वास्तविक यामुळेच कदाचित सामान्य माणसाचं आर्थिक जे तातेड सर या सर्व आपल्या व्याख्यानाच्या याच्यातून एक छोटासा प्रश्न मला या समारोपाच्या आधी विचारावासा वाटतो. तो असा आहे की आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचवल्यात की इंधन दरवाढ जी आहे ती इंधन दरवाढ जोपर्यंत कमी होत नाही किंवा नियंत्रणात राहत नाही तोपर्यंत देशाचा विकासही होणार नाही आणि सर्वसामान्य माणसाला त्यांच्या ज्या काही प्रारंभिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करता येणं तसं अशक्य होईल. विशेष करून आपण असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचं जे उदाहरण दिलं ते अत्यंत चपकल असं उदाहरण आहे. म्हणजे ज्याचं मासिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे त्याच्यासाठी देखील इंधनाची किंमत तीच आहे आणि जो 100 रुपये रोजाने कामाला जातो त्याला देखील इंधन दर तेवढेच आहे. परंतु दोघांना त्यांची जी शक्ती आहे, क्रयशक्ती आहे ती मात्र भिन्न असते आणि त्याच्यामुळेच ही आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये दिवसागणिक वाढत चाललेली आहे. हे त्याचं एक मुख्य कारण असावं असं मला वाटतं. एक छोटासा प्रश्न सर या निमित्ताने फक्त मला या ठिकाणी विचारायचा आहे तो असा की इंधन दरवाढ ही जरी सर्वसामान्य माणसाच्या हातात नसली तरी सर्वसामान्य माणसाने इंधन दरवाढ किंवा इंधनाची मागणी कमी व्हावी, नियंत्रणात राहावी यासाठी काय काय केलं पाहिजे याच्या काही जर आपण सूचना केल्या तर त्याचा अधिक लाभ सर्व श्रोत्यांना होऊ शकेल असं मला वाटतं. बाकी आपण इंधन म्हणजे काय इथपासून तर इंधनाची दरवाढ जागतिक स्तरावर आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत कशी होते ही सर्व प्रक्रिया समजावून सांगितली आणि त्याच्यातले काही लूप होल्स आहेत
की जिथे सुधारणा करणं शक्य आहे हे देखील आपण चांगली उदाहरणं देऊन पटवून दिलेलं आहे. तेव्हा सर्वसामान्य नागरिकाची काय भूमिका असावी याबद्दल आपण थोडासा प्रकाश टाकावा असं मला वाटतं. नाही, आता याचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो असा की आज प्रत्येकाला वाहन वापरतो, तो अगदी शेतमजूर असो किंवा बांधकाम मजूर असो, प्रत्येकाला दूर दूर जावं लागतं कामासाठी म्हणून, आणि त्याला त्याचा वापर करावा लागतो. याच्यासाठी मी जे एक उपाय सांगितला की आपली सार्वजनिक परिवहन सेवा जी आहे तर ती जर मजबूत केली की मला कुठे जायचं असेल तर मला 10-15 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबावं लागणार नाही, अशी जर व्यवस्था आपण केली तर त्याच्यामुळे वाहनाची संख्या कमी होईल, प्रदूषण कमी होईल, आणि प्रदूषण कमी झाल्यानंतर आपली जे की आपण आयात करतो तेल, आपण परदेशावरती जे की डिपेंड राहतो, अवलंबून राहतो, तर त्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे तर ती ही गोष्ट आहे की परिवहन सेवा जी आहे तर ती मजबूत करण्याची आवश्यकता आहे. जे मग मेट्रो असो, रेल्वे लोकल असो किंवा बाकी बसेस असतो, ही जर 10-15 मिनिटाच्या अंतराने मला जर त्याची फ्रिक्वेन्सी असेल तर मला स्वतःचं वाहन घेऊन जाण्याची काही आवश्यकता राहणार नाही. कारण आज जर आपण बघितलं तर रस्ते छोटे आणि ते रस्त्यांची नादुरुस्त रस्ते आणि त्याच्यामध्ये वाहन चालवणं हे प्रत्येकाच्या जीवावरती येत असतं. अशा वेळेला जर परिवहन सेवा जर चांगली असेल तर या गोष्टी म्हणजे प्रदूषणही त्याच्याने कमी होऊ शकेल. दुसरी गोष्ट बचतही होऊ शकेल. म्हणजे आज जर माझा पेट्रोलचा खर्च जर समजा 1000 रुपये असेल आणि परिवहन सेवा जर तिथे व्यवस्थित असेल तर माझा खर्चही कमी होईल, माझा वेळही वाचेल, आणि मुख्य म्हणजे जे काही दंड वगैरे वसूल केले जातात, हेल्मेट घातले नाही किंवा तुम्ही सिग्नल तोडला तर हे सगळंच वाचू शकेल. पण परिवहन सेवा ही महत्वाची आहे, ती मजबूत करण्याची आज 75 वर्षानंतर सुद्धा ती अजून मजबूत नाही. ती याच्या पुढे जर झाली तर सगळी जनता त्याला दुवा देईल हे निश्चित आहे. याचा अर्थ सार्वजनिक सेवेचा वापर अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांनी करावा, अर्थात सर्वांनीच करावा, अशा प्रकारचं एक सूचक विधान तातेड सर आपण केलं. जाता जाता शेवटी आणखी एक छोटासा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. गेल्या 2-3 दिवसांपासून वर्तमानपत्रामध्ये एक बातमी हेडलाईनला असते, ते कदाचित आपण सर्वांनी वाचली देखील आहे, की कोळशाचं प्रमाण किंवा कोळशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विजेचं लोड शेडिंग सुरू होईल अशा प्रकारच्या बातम्या येऊ घातलेल्या आहेत. पारंपरिक ऊर्जाची साधनं जी आपण वापरतो ती कधी ना कधीतरी संपणार आहेत, आणि म्हणूनच आपण आता अलीकडच्या काळामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्याकडे वळू पाहतोय. पण सर, मला एक छोटासा प्रश्न असा विचारासा वाटतो की पारंपरिक ऊर्जा साधनं वापरताना किंवा इंधन वापरताना ते आता लोकांच्या अंगवळणी पडलंय, सोयीचं झालेलं आहे, परंतु अपारंपरिक ऊर्जा स्रोत जसं इलेक्ट्रिक वाहनं असतील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी वाहनं असतील, हे सर्वसामान्य नागरिकांना वापरणं किती श्रेयस्कर आणि सोयीस्कर आहे याबद्दल आपण काही सांगू शकाल? पारंपरिक वापर करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपण वर्षानुवर्ष जे की वापरतो की पेट्रोल डिझेल वगैरे, तर याच्याऐवजी जर आपण इलेक्ट्रिक वाहन वापरली किंवा सौर ऊर्जा जर वापरली, जर तुम्ही जर बघितलं तर सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सबसिडी दिली, गव्हर्नमेंट सबसिडी देत होतं, नगरपालिका सुद्धा सबसिडी देत होतं. त्याचं कारण असं की तुम्ही विजेचा जे की वापर ते जर कमी केलं आणि सौर ऊर्जेचा वापर केला, म्हणजे आता गुजरातमध्ये जर आपण बघितलं तर तिथे मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर केला जातोय, आणि आज मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर केला जातो, आणि त्याची आज नितांत आवश्यकता आहे. पेट्रोलच्या ऐवजी जर इलेक्ट्रिकची जी वाहन आहे तर त्याचा जर वापर केला तर ते सुद्धा आवश्यक आहे. आज पेट्रोलच्या ऐवजी आपण जर इलेक्ट्रिक वाहन जर घेतलं तर त्याच्या किमती जास्त आहेत. आज तोच प्रश्न आहे, तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेतलं पण ते चार्जिंग जर करायचं असेल तर ते वीजच नसेल तर काय करणार? तर ज्या वेळेला तुम्हाला अशी खात्री पटवून देता आली की विजेचा वापर 24 तास राहील, नाही तर माझ्याकडे वाहन आहे पण त्याचा जर उपयोग होऊ शकत नसेल आणि मला जर अर्जंट कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकत नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी ह्या ज्या सुविधा आहेत, म्हणजे आज नुसतं सांगून चालणार नाही की इलेक्ट्रिक वाहन वापरत. आता मी बघितलं की मारुतीने एक 6-7 महिन्यापूर्वी सांगितलं की जोपर्यंत इलेक्ट्रिक वाहनाची मागणी वाढत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या काढणार नाही. आता इलेक्ट्रिकची वाहनं जी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत. एक किंमत जास्त आहे, हा एक भाग आहे. दुसरी जी काही गोष्ट आहे तर त्याची जी काही वेग असतं म्हणजे पिकअप असतं तर त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. म्हणजे चढ जर असेल तर ते पिकअप घ्यायला सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यावरती सॉल्युशन काढून
चांगली जर वाहनं तयार केली आणि 24 तास विजेचा पुरवठा केला तर हा पर्याय निश्चितच योग्य आहे. म्हणजे आपल्याला मागचे जे काही पारंपरिक जे काही स्रोत आहेत तर त्याच्याऐवजी सुद्धा जसं जमाना बदलतोय, काळ बदलतोय, जग बदलतंय, तसं आपल्याला आपले जे काही पर्याय आहेत तर ते पर्याय हे नवीन नवीन पर्याय धुंडावे लागतील. आणि आपल्याला जर प्रगती करायची असेल तर जग एका बाजूला आणि आपण एका बाजूला असून चालणार नाही. ग्लोबलायझेशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला या पर्यायांचा वापर करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आणि विजेचा पुरवठा जो काही आहे तर तो 24 तास झाला तर या गोष्टी शक्य आहे. धन्यवाद सर. सरांनी इंधन दरवाढ व सामान्य माणूस या विषयावरती सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे. आता मी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आपल्या पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदरणीय कांतीलालजी तातेड साहेब यांनी इंधन, पारंपरिक ऊर्जा यावर सविस्तर चर्चा केली. टॅक्सेशन कसे कमी करता येतील, ऍक्च्युअल कर आकारणी कशी असते यावरही त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली. आजच्या व्याख्यानामुळे आम्हाला सुद्धा पारंपरिक ऊर्जेचा वापर कसा आणि किती केला पाहिजे, त्याला आळा कसा घातला पाहिजे आणि इंधन दरवाढ थांबवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, सरकारने कुठली भूमिका घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन झालं. त्याप्रित्यर्थ मी पेठे विद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने तातेड साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमाला उपस्थित असलेले सर्व श्रोते वर्ग, त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचाही मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आणि यापुढच्या व्याख्यानांना सुद्धा आपण असाच प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.